नमस्कार. मी अमिता धर्माधिकारी आणि माझी सहकारी विद्या गौरी प्रयाग. आज नॅशनल स्टॅटिस्टिक्स डेच्या निमित्ताने आम्ही तुमच्याशी काही बोलायला आलोय. आज 29 जून म्हणजे आपल्या भारतीय संख्याशास्त्राचे जनक महालनोबिस सर यांचा जन्मदिन. महालनोबिस सरांच्या अथक प्रयत्नांमुळे भारतामध्ये स्टॅटिस्टिक्सचं रोपटं हे रुजलं आणि गेल्या 100 वर्षामध्ये थिअरी, ऍप्लिकेशन्स या सगळ्या अंगानी हे रोपटं चांगलंच बहरलं. तर आपण डेटा सायन्स, डेटा कलेक्शन पासून डेटा सायन्स पर्यंत प्रगती केलेली आहे आणि या डेटा सायन्स वरतीच काही बोलायला आज आम्ही आलो आहोत. ऍक्च्युअली अमेरिकन स्टॅटिस्टिक्स असोसिएशननं स्टॅटिस्टिक्सची अशी डेफिनिशन केली आहे आता, की असं सायन्स जे डेटामधनं शिकतायत. म्हणजे त्या डेफिनिशन मध्येच डेटा आणि सायन्स हे दोन्ही शब्द आहेत. म्हणजे याचा अर्थ स्टॅटिस्टिक्स आणि डेटा सायन्स हे एकच का? किंवा जर एकच असेल तर मग हे दोन वेगळे शब्द तरी कशाला पाहिजे? असे काही प्रश्न आपल्याला पडू शकतात. तर आपण असं पाहूया की डेटा सायन्स मध्ये डेटा कलेक्शन पासून ते त्या डेटावरती काही प्रक्रिया करून त्याच्यामधनं अतिशय बहुमूल्य अशी उत्तरं मिळवून त्याचा उपयोग काहीतरी मिळवण्यासाठी आपल्याला करायचा असतो. काहीतरी करण्यासाठी. म्हणजे उत्तर मिळवून नुसतं थांबायचं नाहीये, तर त्याचा उपयोग करायचा. आता इथे बहुमूल्य असा मी शब्द अगदी जाणीवपूर्वक वापरला आहे, कारण डेटा सायन्स हे बहुतेक वेळेला बिझनेस मधले प्रॉब्लेम सोडवण्यासाठी वापरला जातो आणि बिझनेसचं मूळ उद्दिष्ट हे नफा कमावणं हेच असतं. त्यामुळे डेटा सायन्सच्या मधून मिळालेल्या उत्तरं ही नक्कीच बहुमूल्य असतात. आता आपण स्टॅटिस्टिक्स मध्ये जो डेटा वापरतो तो आणि डेटा सायन्स मधला डेटा हा एकच की तो वेगळा असतो? तर याच्यासाठी आपल्याला थोडंसं मागे जायला पाहिजे, थोडंसं इतिहासात डोकावून बघायला पाहिजे. बरोबर. आता डेटा सायन्स म्हणजे डेटाचं सायन्स, हे आता मॅडम म्हणाल्या तसं. आणि स्टॅटिस्टिक्स मध्ये पण आपण वर्षानुवर्ष डेटा हा शब्द वापरत आलो. इनफॅक्ट डेटा हा आपलाच शब्द आहे. स्टॅटिस्टिक्सच्या स्टुडंट्सचा, स्टॅटिस्टिशियन्सचा शब्द आहे, असं आपण आतापर्यंत मानत आलो. तर डेटा हा मुळात जेव्हा वापरला गेला किंवा जेव्हा आम्ही शिकलो डेटा स्टॅटिस्टिक्समध्ये, तेव्हा त्याला स्वरूप होतं हे सर्वेतनं निर्माण झालेल्या डेटाचं बहुतांशी वेळेला. आणि तो डेटा आपण क्लासिफाय कसा करायचा, अनालाइज कसा करायचा आणि त्याच्यावरती स्टॅटिस्टिकल टेक्निक्स कशी वापरायची, एवढं इथपर्यंत त्याचं स्वरूप मर्यादित होतं. असा आजकालच्या सारखा जगडवाळ डेटा काही तो नव्हता. साधारणपणे त्याची मर्यादा आपण जर रोज आणि कॉलम्सच्या स्वरूपात म्हटली तर 1000 रेकॉर्ड्स जास्तीत जास्त पर्यंत एवढीच होती. कम्प्युटर्स जरी आले 80च्या दशकामध्ये, तेव्हा सुद्धा डेटा वापरला गेला, तो मोठ्या प्रमाणावर वापरला गेला, पण तरी सुद्धा त्याचं स्वरूप मर्यादितच होतं. म्हणजे एखाद्या कंपनीचा पेरोल करण्यासाठी किंवा एखाद्या उद्योगधंद्यातली इन्व्हेंटरी मोजण्यासाठी किंवा त्याचं क्लासिफिकेशन किंवा त्याच्यावर कोणत्याही प्रकारची स्टॅटिस्टिकल प्रक्रिया करण्यासाठी एवढ्या लिमिटेड डेटाचं त्यावेळेला स्वरूप होतं. परंतु जेव्हा सॅटेलाइट्स आले, त्याच्यानंतर इंटरनेट आलं 90च्या दशकात आणि मोबाईल फोन आले, पुढे स्मार्टफोन्स आले आणि वेगवेगळी आता आलेली ॲप्स आले, त्याच्यावरून जो काय डेटा गोळा करायला सुरुवात झाली इंटरनेटवरती, तो डेटा मात्र हा बिग डेटाच्या स्वरूपामध्ये गेला. आता बिग डेटा म्हणजे किती, तर ते आपण बघूच म्हणजे, परंतु अनेक प्रकारे डेटा आता गोळा व्हायला लागला. म्हणजे फक्त सर्वेज मधनं डेटा न येता अनेक स्त्रोतांमधनं डेटा यायला लागला. आजकालची अनेक उपकरणं ही डेटा आपल्याला द्यायला लागली. अशा तऱ्हेने हा डेटाचा प्रवास झालेला आहे आतापर्यंत. म्हणजे डेटाचं आपल्याला वर्गीकरण अनेक प्रकारांनी करता येतं आणि आपण शिकताना ते करतो सुद्धा. पण फक्त डेटा सायन्सच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्याचे दोन महत्वाचे प्रकार आहेत डेटाचे. ते म्हणजे स्ट्रक्चर्ड डेटा आणि अनस्ट्रक्चर्ड किंवा नॉन स्ट्रक्चर्ड डेटा. तर स्ट्रक्चर्ड डेटा कशाला म्हणायचं, तर जो डेटा एखाद्या विषयाला धरून असतो, एखाद्या मुद्द्याला धरून असतो. दुसरी गोष्ट म्हणजे जो डेटा अतिशय ऑर्गनाइज्ड, सुसंघटित, व्यवस्थित रोज कॉलम्स टेबल्स मध्ये मांडलेला असतो.
आणि तिसरी गोष्ट म्हणजे जो क्वांटिटेटिव्ह असतो, जो संख्यांच्या स्वरूपात असतो. या 3 गोष्टी जर तो सॅटिस्फाय करत असेल, तर त्याला आपण स्ट्रक्चर्ड डेटा म्हणतो. एखादं उदाहरण सांगायचं तर ऑफिसचं एखादं रेकॉर्ड आहे, की बुवा लोकांच्या येण्या-जाण्याचा रेकॉर्ड आहे, की सीरियल नंबर असेल त्याच्यात, डेट असेल, टाईम असेल किंवा एखाद्या विमान कंपनीच्या रिझर्व्हेशनचं रेकॉर्ड असेल, की त्याच्यामध्ये फ्लाइटचा नंबर आहे, इकॉनॉमीच्या सीट्स किती, बिझनेसच्या सीट्स किती, असं व्यवस्थित जे टेबल स्वरूपात मांडलेलं असतं, त्याला आपण म्हणणार आहोत स्ट्रक्चर्ड डेटा. म्हणजे आपल्या एक्सेल फाईल्स मधला डेटा घ्या किंवा स्प्रेडशीटवरचा डेटा किंवा Google डॉक्युमेंट्स मधला डेटा, हा सगळा या प्रकारामध्ये येतो असं म्हणायला हरकत नाही. आणि याच्या विरुद्ध म्हणजे जो क्वांटिटेटिव्ह नसतो, जो ऑडिओ फाईल्समध्ये असेल, व्हिडिओ फाईल्समध्ये असेल, टेक्स्टमध्ये असेल, म्हणजे आपण WhatsAppचे मेसेजेस इमेजेस पाठवतो किंवा असतील. ईमेल्स पाठवतो. तर हे माणूस अशा प्रकाराने अनस्ट्रक्चर्ड डेटा तयार करतो. मशीन सुद्धा इव्हन आता मॅडमनी सॅटेलाइटचा उल्लेख केला, तर सॅटेलाइटच्या इमेजेस किंवा आता सायंटिफिक रिसर्च करताना ज्या काही वेगवेगळ्या इमेजेस किंवा तयार होतं जे काही फाईल्स, तर तो सगळा अनस्ट्रक्चर्ड डेटा असतो. म्हणजे अर्थातच अनस्ट्रक्चर्ड डेटाचा व्हॉल्यूम हा स्ट्रक्चर्ड डेटाच्या व्हॉल्यूमच्या मानाने बराच मोठा असतो. पण आता बिग म्हणजे व्हॉल्युमिनस, बिग, जेजेंटिक हे सगळं आपण शब्द वापरले, तर याची व्याप्ती खरोखर किती आहे? तर ती आपल्या कल्पनेच्या पलीकडे आहे. म्हणजे अगदी थोडक्यात सांगते मी तुम्हाला, की आपण एखादा मोबाईलचा प्लॅन घेताना रोजचा 1-1.5 जीबीचा डेटा आपल्याला मिळाला, तर आपल्याला तो सफिशियंट असतो. किंवा आपण लॅपटॉप विकत घ्यायला जातो, तर 1 टेराबाईटची आपली हार्ड डिस्क असली, तरी ती आपल्याला चांगली आहे असं वाटतं. परंतु आज दररोज, दर दिवसाला किती डेटा तयार होतो? तर अशा टेराबाईट्सच्या 25 लाख टेराबाईट्सच्या हार्ड डिस्क भरतील, एवढा डेटा एका दिवसाला तयार होतो. आणखीन दुसऱ्या शब्दात सांगायचं किंवा दुसऱ्या प्रकारांनी ही आकडेवारी सांगायची, तर 2005 सालाच्या मानाने आज 300 पट डेटा तयार होतो. आणि आजच्या घडीला जो काही डेटा आहे, त्यातला 90% डेटा हा गेल्या 3 वर्षात तयार झालेला आहे. म्हणजे दिवसेदिवस त्या डेटाचं जनरेट होणं हे इतकं प्रमाण वाढलेलं आहे. म्हणूनच बिग डेटा अशी एक टर्म जनरल वापरली जाते. आणि ह्या बिग डेटाचं सुद्धा म्हणजे हा बिग सुद्धा आता स्मॉल झालाय. असा हा आता बिग डेटा, कारण ट्रिलियन्स ऑफ रेकॉर्ड्स हा निर्माण करतो हा डेटा. आणि असं म्हणतात की जेव्हा जेव्हा तुम्ही इंटरनेटवरती जाता, त्या वेळेला तुम्ही तुमचे फुटप्रिंट तिथे सोडता. असं एक टर्मिनॉलॉजी आजकाल वापरली जाते. तर आपण कोणतेही ट्रान्झॅक्शन्स करतो, काही विकत घेतो, परचेसेस करतो, काही ऑर्डर करतो. आपण आता अनेक प्रकारे डिजिटलायझेशन झाल्यामुळे अनेक प्रकारे आपण इंटरनेट वापरतो किंवा ॲप्समधून वापरतो. तेव्हा हे सगळे आपले डेटा आणि सगळी इन्फॉर्मेशन ही स्टोअर केलेली जाते आणि त्याच्यामुळे ती केवढी अवाढव्य स्वरूपात असेल याची आपण कल्पनाच केलेली बरी. आता बिग डेटाचा हा जो बिझनेस आहे हा हं. जवळपास $1.5 ट्रिलियनचा बिझनेस सध्याच्या घडीला असा हा आहे. आणि अर्थातच हा जो प्रचंड मोठ्या प्रमाणावरती हा जो डेटा निर्माण होतो, याचं पहिल्यांदा म्हणजे ते अनालिसिस करणं दूरच राहिलं, परंतु त्याचं मॅनेजमेंट म्हणजे त्याला पहिल्यांदा ठेवायचा कुठे, त्याला स्टोअर तरी कसा करायचा, ठेवायचं, त्याला स्टोअर कसं. ठेवायचं मॅनेज तरी कसा करायचा, हा महत्वाचा प्रश्न डेटा सायंटिस्ट पुढे येतो. कारण डेटा सायन्स हं, आणि हं. स्टॅटिस्टिक्स याच्यातला जर फरक आपण बोलायचा झाला ना, तर स्टॅटिस्टिक्स, डेटा अनालिटिक्स, इन्फॉर्मेटिक्स, कम्प्युटर सायन्स आणि त्याच्याबरोबर लागणारं डोमेन नॉलेज, या सगळ्यांना एकत्र घेऊन जाणारी जी शाखा आहे तिला डेटा सायन्स म्हणतात. हं. म्हणजे हे सगळं जर तुम्ही मेडिकल करेक्ट. फील्डमध्ये वापरत असाल तर तुम्ही ते डेटा सायन्स मेडिकल फील्डमध्ये वापरताय, असा त्याचा अर्थ होतो. आता हा मॅनेज हं. करण्यासाठी बरोबर. डेटा कोठारांमधनं म्हणजे वेअर हाऊसेसमधनं ठेवावा लागतो. हं, पूर्वीच्या हं. काळी म्हणजे 80च्या दशकातला आता आपण पूर्वी म्हणतो, तेव्हा RDBMS सारख्या ज्या पद्धती होत्या त्या डेटासाठी क्वेरीजसाठी उपयोगाला असायच्या, त्या आता अपुऱ्या पडतात. त्याच्यामुळे अनेक नवीन नवीन पद्धती आणि टूल्स ही निर्माण झाली आहेत. त्याच्यामध्ये काही हं. हाडूप, क्लाउड कम्प्युटिंग अशा पद्धतीचे अनेक गोष्टी वेअर हाऊसेस हे तयार झालेले आहेत. आणि आता हं. असं करतात की हा जो जगडबाहेर डेटा आहे तो अनेक कम्प्युटर्समध्ये, अनेक सर्व्हर्सवर डिस्ट्रीब्यूट करून ठेवला जातो.
आणि त्याच्यावरती एक लेयर, डेटा लेयर तयार केला जातो आणि त्या डेटा लेयरमध्ये या सगळ्या वेअरहाऊसेसचं इंडेक्सिंग असतं. म्हणजे ज्यायोगे आपल्याला कुठलाही डेटा कोणत्याही क्षणी त्या लेयरशी आपण संवाद साधतो, सिस्टीम म्हणजे, आणि लेयरशी संवाद साधून मग तो डेटा आपल्याला मिळवून दिला जातो. तर अशा पद्धतीने डेटा मॅनेजमेंट, डेटा क्लिनिंग आणि क्लस्टर कम्प्युटिंग हे पण इथे बरंच वापरलं जातं. हे क्लस्टर्स बनवले जातात कम्प्युटरचे. तर हा सगळा टेक्नॉलॉजीचा भाग येतो डेटा सायन्स मधला. तर ही व्याप्ती एवढी बरोबर. मोठी या डेटा सायन्सची मॅनेजमेंट ऑफ डेटामध्ये झालेली असते. झालेली आहे. बरोबर. पण आता हा एवढा मोठा जो डेटा आपल्याकडे गोळा होतो हर क्षणी, तो सगळा उपयोगी असतो का? प्रत्येक प्रश्न सोडवायला त्यातला सगळा डेटा लागत नाही. म्हणजे थोडा डेटा त्यातला हा निरुपयोगीच असतो त्या प्रश्नासाठी. बरोबर. म्हणून मग तो काही फेकून द्यायचा का? तो डिलीट करायचा का? तर तसं नसतं. तो आज निरुपयोगी असलेला डेटा कदाचित उद्याला उपयोगी पडेल. या अपेक्षेने आपण तोही स्टोअर करतो. म्हणजे डेटा जेवढा गोळा होईल तेवढा आपल्याला स्टोअर करावा लागतो आणि आता मॅडम म्हटल्या तसं तो मॅनेज करणं हेच एक मोठं काम बनलेलं आहे. बरोबर. म्हणजे स्टॅटिस्टिक्सची डेफिनेशन बदललेली नाही. ती तीच आहे की कलेक्शन ऑफ डेटा, त्याच्यानंतर दुसरी जी स्टेज आपली होती की प्रेझेंटेशन किंवा व्हिज्युअलायझेशन. तर त्याच्याऐवजी आता काय आलंय की मॅनेज करणं, डेटा मॅनेज करणं. तिसरी स्टेज आपली होती ती अनालिसिस. मग आता इथे जेव्हा प्रत्येक क्षेत्रातलं डेटा निर्माण होतोय तेव्हा प्रत्येक क्षेत्रासाठी आपल्याला काहीतरी वेगळी टेक्निक्स वापरावी लागणार आहेत. म्हणजे त्याच्यातली महत्वाची टेक्निक्स अशी आहेत की रिग्रेशन. कारण दोन किंवा अनेक व्हेरिएबल मधला परस्पर संबंध शोधणं आणि तो गणिती स्वरूपात मांडणं. म्हणजे त्याच्यात लिनियर रिग्रेशन असेल किंवा लॉजिस्टिक असेल किंवा आणि कुठलं मल्टिपल रिग्रेशन असेल. बरोबर. त्याच्यानंतर बेस थिअरम आहे, आणखीन काही आहे. अशा जी काही आपली जी टेक्निक आपल्या दृष्टीनं बेसिक पण ती म्हटलं तर ऍडव्हान्स अशी टेक्निक्स इथे वापरावी लागतात. आता ही टेक्निक्स वापरायची तर ती प्रत्येक ज्या क्षेत्रातला तो डेटा आहे त्या क्षेत्रासाठी ती सुयोग्य पद्धतीने वापरायला लागते. म्हणून इथे महालनोबिस सरांचं एक आवडतं वाक्य होतं की जे मागच्या वर्षी आम्ही सांगितलं होतं. ते असं होतं की कोणत्याही क्षेत्रातल्या माणसाला स्टॅटिस्टिक्सचं बेसिक नॉलेज हे असलंच पाहिजे. आणि स्टॅटिस्टिक्स वापरणाऱ्या माणसाला तो ज्या क्षेत्रात काम करतोय त्या क्षेत्राचं काम नॉलेज असलं पाहिजे. म्हणजे त्यानं ते प्रशिक्षण त्याच्यासाठी घेऊन ते घ्यावं प्रशिक्षण किंवा सेल्फ स्टडीने, पण ते नॉलेज त्याला असणं भाग आहे. म्हणजे या दोन्ही डेटा लिटरसी आणि क्रॉस डोमेन स्किल्स या दोन्हीच्या साह्यानं आपल्याला आता याच्या पुढे काम केलं पाहिजे. बरोबर. आणि स्टॅटिस्टिक्समध्ये जसं रिग्रेशन्स वापरली जातात तसेच डिसिजन ट्री अनालिसिस किंवा डेटा मायनिंग, क्लस्टरिंग, नंतर डायमेन्शनॅलिटी रिडक्शन टेक्निक्स लाईक प्रिन्सिपल मल्टीडिमेन्शनल कंपोनंट स्केलिंग, प्रिन्सिपल कंपोनंट अनालिसिस, प्रिन्सिपल कंपोनंट या सगळ्या गोष्टी फार अतिशय वापरल्या जातात. आणि आता त्याच्यानंतर मुख्य मुद्दा येतो तो म्हणजे हे डेटा सायन्स जे बेस्ड आहे हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा एक परवलीचा शब्द आजकाल झालेला आहे. या आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा या सगळ्या डेटा सायन्सचा आत्मा आहे. म्हणजे असं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये काय होतं की 3 प्रकारे तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स काम करतो. कृत्रिम बुद्धिमत्ता, याच्यावरूनच आपल्याला लक्षात येतं की मानवी मेंदूमध्ये जे काय चाललेलं असते लॉजिकल प्रक्रिया त्याचं इथे अनुकरण या आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये मशीन मध्ये केलं जातं. तर 3 प्रकारे तो काम करतो. पहिल्या स्टेपमध्ये तो डेटा गोळा करतो, अक्वायर करतो प्रचंड मोठ्या प्रमाणातला. दुसऱ्या याच्यामध्ये लर्निंग स्टेजमध्ये तो त्याच्यातले पॅटर्न शोधतो. कुठल्या याच्यामध्ये पॅटर्न्स असतात तर ते पॅटर्न शोधण्याचं काम करतो, अल्गोरिदम्स ठरवण्याचं काम करतो. आणि तिसरी जी महत्वाची स्टेज आहे जिथे आपला स्टॅटिस्टिकल कोअर वापरला जातो टेक्निक्स तो म्हणजे वापर. बेझियन इन्फरन्स. आजपर्यंत बेझियन इन्फरन्स किंवा बेझियन स्टॅटिस्टिक्स हे तसं मागे पडलेलं होतं. आणि जेव्हापासून आर्टिफिशियल इंटेलिजन्स उदयाला आलाय तेव्हापासून बेझियन इन्फरन्सला अतोनात असा भाव आलेला आहे. कारण बेझियन मध्ये काय होतं की तुम्ही जो मिळवलेला डेटा असतो त्याची तुम्ही इन्फॉर्मेशन बनवता आणि ती वापरून तुम्ही पुढचं प्रेडिक्ट करत राहता आणि पोस्टिरियर डिस्ट्रीब्युशन काढत राहता. आणि हे वारंवार म्हणजे क्षणाक्षणाला फ्रॅक्शन ऑफ सेकंदला तो ते करत राहतो अल्गोरिदम आणि तो आपला करत राहतो.
तुम्हाला त्याच्यात काहीच करायचं नसतं. तो आपला आपला सेल्फ लर्निंग मेथडनी तो हे सगळं करतो. आणि म्हणून आपल्याला नेहमी आपण बघतो बघा की Amazonवरून आपण एखादी गोष्ट मागवली, समजा मी पर्स मागवली, तर तो लागलीच पुढच्या वेळेला तुम्हाला ही पिशवी हवी आहे का, ही बॅग हवी आहे का, अशा पर्सेस आहेत, तशा प्रकारच्या तो गोष्टी, तर ते त्याचं शिकणं असतं. सो इट्स अ सेल्फ लर्निंग प्रोसेस. आणि मुख्य डेटा सायन्सचा उद्देशच हा असतो की अचूक निर्णय घेणं, अचूकता साधणं, त्याच्यासाठी जो काही आणि तो सतत इम्प्रूव्ह करत राहा. सतत फाईन ट्युनिंग करत राहतो स्वतःला करेक्ट. आणि अचूक अशा मेथडकडे बरोबर. जात राहतो. निर्णयापर्यंत येतो. हा आता आणि डेटा सायन्स ही म्हटलं तर तशी जनरल टर्म, डेटा सायन्सचाच आर्टिफिशियल लर्निंग हा एक भाग आहे, आणि पुढे आर्टिफिशियल लर्निंगचा मशीन लर्निंग हा एक महत्वाचा भाग. आता बरोबर मशीन लर्निंग म्हणजे नेमकं काय, तर मशीन लर्निंग म्हणजे मशीनला सक्षम बनवायचं त्याचे निर्णय घेण्यासाठी. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे गेली 25 वर्षात जास्ती विकसित झाले म्हणायला हरकत नाही. म्हणजे 1997 साली जेव्हा गॅरी कास्परोला कॉम्प्युटरनं हरवलं बुद्धिबळामध्ये, बरोबर तेव्हापासून आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं प्रस्थ वाढलं. आता मशीन लर्निंग मध्ये आपण म्हटलो तसं की मशीननं स्वतः, मशीन म्हणजे इथे कॉम्प्युटरनं स्वतः आपलं आपलं लॉजिक डेव्हलप करायचं, इतकं त्याला आपण सक्षम बनवणार आहोत. कारण आपण जेव्हा प्रोग्रामिंग करायचो कॉलेजमध्ये असताना किंवा शिकवताना, त्यावेळी काय पद्धत असायची, तर आपण इनपुट आणि प्रोग्राम हे कॉम्प्युटरला फीड करायचो आणि बरोबर आउटपुट हे कॉम्प्युटरकडनं आपण मिळवायचो. आता काय झालंय मशीन लर्निंग मध्ये, इनपुट आणि आउटपुट आपण कॉम्प्युटरला फीड करतो, आणि ते कशा स्वरूपात, तर ते मोठ्या डेटाच्या, हा जो बिग डेटा मिळतो त्याच्यातले जी रिलेव्हंट, त्यातली जी इन्फॉर्मेशन असेल इनपुट आणि आउटपुटची, ती आपण कॉम्प्युटरला फीड करणार. आणि कॉम्प्युटरकडनं काय एक्सपेक्ट करतोय आपण, तर त्या व्हेरिएबल्स मधले परस्पर संबंध त्यानं स्वतः शिकून एस्टॅब्लिश करायचे, त्याला स्टॅटिस्टिकल मेथड्स लावून, म्हणजे रिग्रेशन असेल किंवा बेजियन इन्फरन्स असेल. बेजियन इन्फरन्सचा मशीन लर्निंग मध्ये खूप उपयोग होतो. नाईव्ह बेज नावाची एक मेथड त्यामुळे तयार केली क्लासिफिकेशनची. तर क्लासिफिकेशन आणि क्लस्टरिंग या दोन बाबी मशीन लर्निंग मध्ये येतात. तर हेच त्याला इनपुट आणि आउटपुट दिल्यावर त्यांना लॉजिक तयार करायचं, आणि मग त्याच्यावरनं आपल्याला ज्या प्रश्नांची उत्तरं अपेक्षित आहेत ती द्यायची, आणि त्याची संभाव्यता पण द्यायची. कारण स्टॅटिस्टिक्सचं हेच वैशिष्ट्य आहे की तुम्ही हे उत्तर आमचं 100% बरोबर आहे असं कधी म्हणत नाही, तर हे उत्तर बरोबर असण्याची ही एवढी प्रोबॅबिलिटी आहे. म्हणजे आता मशीन लर्निंगचं एक अगदी सिंपल उदाहरण द्यायचं, तर एखाद्या गावातल्या समजा लोकांची वय आणि त्या गावाचं टेम्परेचर कंडिशन्स असं आपण फीड केलं. हा हा एक इनपुटचा भाग आहे. आता आपल्याला अपेक्षा काय आहे त्याच्याकडनं, की हे याच्यावरनं त्या गावातल्या लोकांना सर्दी खोकला होईल का, याचं उत्तर आम्हाला अपेक्षित आहे. तर तो त्याच्यातले म्हणजे लोकांची वय आणि त्या गावचं टेम्परेचर याच्यातला परस्पर संबंध शोधून काढून त्यानं समजा एक उत्तर असं दिलं की बुवा 60 वर्षाच्या पुढे ज्यांची वय आहे त्यांना खूप थंडी पडली तर सर्दी खोकला होण्याची शक्यता 70% आहे. अशा पद्धतीनं तो उत्तर देणार. म्हणजे ह्याला म्हणायचं मशीन लर्निंग. आम्ही त्याला काहीही शिकवलेलं नाही, तो डेटावरनं त्यांना हे सगळं शिकून असं उत्तर दिलेलं आहे. बरोबर. असं आणि ते या मशीन थोडंसं स्वरूप. लर्निंगच्याच पुढे आता डीप लर्निंग म्हणून पण कन्सिडर केलं जातं, ज्याच्यामध्ये अक्षरशः मानवी मेंदूचा जो भाग आहे, जी विचार करण्याची पद्धत आहे, त्याचं संपूर्णपणे अनुकरण हे केलं जातं. आणि आपल्याला आता दिसेल की रोबोज हे वगैरे किंवा आता अलेक्सा वगैरे लोकांना माहिती आहेत, या सगळ्या गोष्टींमध्ये हे वापरलं जातं तंत्र. आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा मेनली आणि डेटा सायन्स या दोन्ही गोष्टी अनेक क्षेत्रांमध्ये आता वापरल्या जातात. त्यातलं प्रामुख्याने मेडिकल फील्ड आहे. या जून 2022चाच रीडर्स डायजेस्टचा अंक जर तुम्ही बघितलात, तर भारतातल्याच एका हॉस्पिटलमध्ये हार्ट सर्जरी करण्यासाठी कशा पद्धतीने आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरला जातो आणि त्याच्यामुळे कशी टार्गेटेड हार्ट सर्जरी केली जाते हे तुम्हाला वाचायला मिळेल. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरण्याची जी क्षेत्र आहेत ना, ही अनलिमिटेड आहेत. म्हणजे कुठे वापरलं जात नाही असं आता विचारायची वेळ आलेली आहे. तर तर फायनान्स, गव्हर्नमेंट, सिक्युरिटी, कारण सिक्युरिटीमध्ये काही शब्द हे वापरले जातात, त्या शब्दांवरनं ते अंदाज बांधतात की हे इथे कुठला तरी टेररिस्ट अटॅक होण्याची शक्यता आहे.
तर अशा पद्धतीचं इंटेलिजन्स. इंटेलिजन्स हा इथे डेव्हलप केला जातो. तर संख्याशास्त्राच्या मुलांना म्हणजे सांगण्याचा आपण म्हणतो ना सांगण्याचा उद्देश आणि बोलण्याचं तात्पर्य काय, तर संख्याशास्त्राच्या विद्यार्थ्यांना हे करिअर जे आहे डेटा सायन्स मधलं हे एक एज. खरोखरच अट्रॅक्टिव्ह आहे, नाही का मॅडम? म्हणजे त्यांनी त्याच्यासाठी हो हो. म्हणजे भरपूर त्यांना प्रयत्न एक केले. ऍडव्हान्टेज आहे स्टॅटिस्टिक्सच्या मुलांना. ऍडव्हान्टेज आहे त्यांना. त्यांच्या हातात एवढं मोठं चांगलं शस्त्र आहे स्टॅटिस्टिक्स सारखं. बरोबर. त्यांनी काय केलं पाहिजे त्याच्या जोडीला, तर कॉम्प्युटर हाताळायला चांगलं ते स्किल एक आलं पाहिजे. त्याच्यावरती बिग डेटा हा हाताळता आला पाहिजे. या 3 गोष्टी जर त्यांच्याकडे असतील तर डेटा सायंटिस्ट म्हणून त्यांना नोकरी मिळाला, की जे हल्लीचा या 21व्या शतकातला म्हणू आपण हॉट जॉब आहे. बरोबर. तो मिळायला काहीच हरकत नाही त्यांना. आणि याच आणखीन त्यांनी त्याच्या बरोबरीने जोडीला काय याच बरोबरीने त्यांच्याकडे लोकांची सायकोलॉजी जाणणं, सोशॉलॉजी जाणणं, सॉफ्ट स्किल. कम्युनिकेशन स्किल्स, सॉफ्ट स्किल्स हे सुद्धा असणं अत्यंत आवश्यक आहे. कारण बरोबर. त्यांना आणि त्याच्यातनं जे आउटपुट येतं ते मॅडम मगाशी म्हणाल्या तशा की हा ते सांगता आलं पाहिजे तुम्हाला दुसऱ्या लोकांना ज्यांना त्यातलं काही कळत नाही. रिपोर्टिंग करता आलं पाहिजे. बरोबर. बरोबर. हे तुम्ही जे उत्तर काढाल, उत्तर काढलं की तुमचं काम संपलं असं नसतं. तर त्या उत्तराचा व्यवस्थित रिपोर्ट तयार करून पुन्हा तो रिपोर्ट करतानाही तुम्हाला स्टॅटिस्टिक्सची मदत होऊ शकते, की तुम्ही ग्राफ्स, डायग्रॅम्स याच्या साहाय्यानं तुम्ही त्याचा उपयोग तुम्ही तुमच्या रिपोर्टमध्ये करू शकता. आणि ज्यांना स्टॅटिस्टिक्स कळत नाही अशा लोकांना ते समजून सांगणं, सोप्या भाषेमध्ये समजून सांगणं. शिवाय बरोबर. त्याच्यासाठी तुमचं थोडंसं सोशल नॉलेज वापरणं, सायकॉलॉजी वापरणं, समोरच्या माणसाची मानसिकता कशी आहे हे ओळखून त्याला मोठा धक्का न बसेल असं, जोर का धक्का धीरे से लगे म्हणतात तसं, तशा पद्धतीनं जर त्याला ते सोल्युशन तुम्ही समजावून सांगितलं तर अर्थातच ते जास्ती म्हणजे दुधात साखर म्हणतात तसं होईल. तर म्हणून स्टॅटिस्टिक्सच्या विद्यार्थ्यांनी जरूर या क्षेत्राचा विचार आपली करावा. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करायलाही त्यांना वाव आहे, की बरोबर. स्टॅटिस्टिक्सच्या जोडीला त्यांनी जर थोडी स्किल्स आणखीन आपल्यामध्ये बाणवली हा तर त्यांना त्याचा अतिशय नक्कीच फायदा चांगली आहे. तर या निमित्ताने हा संधी आहे. 2022चा हे सगळं आपल्याला नॅशनल बोलता आलं. स्टॅटिस्टिक्स डे आम्ही असा साजरा करण्याचा एक उपक्रम हाती घेतला होता. म्हणून प्रयत्न तुमच्याशी केले. संवाद साधायला आम्हाला खूप आवडलं. त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. सगळ्यांना धन्यवाद.